टेन्सचं लेक्चर झाल्यानंतर आपण वर्बचे लगेचच PYQ बघत आहोत. PYQ बघत असताना तुम्हाला जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते ते आपण बऱ्यापैकी टेन्समध्ये कव्हर केलेलं आहे. आत्ता आपलं जे टेन्सचं लेक्चर झालं त्यात. आता आपण व्हॉइसमध्ये काय करणार आहे, शॉर्टकट कशा वापरायचा, एक्झाममध्ये लवकर प्रश्न कसे सोडवायचे, त्यासाठी व्हॉइसची रिव्हिजन आपण अगदी 5 मिनिटात करूयात आणि मग नंतर पूर्ण क्वेश्चन न वाचता सुद्धा आपण तिथेपर्यंत कसं पोहोचू शकतो ते बघूयात. कसं असतं, ज्यावेळेस स्ट्रक्चर्स फ्रेम केलेले असतात ऑप्शनसाठी तेव्हा ते बऱ्यापैकी इरिलेव्हंट होतात, कारण तुम्हाला काही ना काहीतरी फक्त तिथे एक चुकीचा ऑप्शन द्यायला लागत असतो म्हणून तिथे ते पूर्ण वाक्य वाचत बसण्यात काहीही असं सेन्स राहत नाही किंवा तिथे ती रिक्वायरमेंटच नाही आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला फक्त टेन्स बघितलेले आहेत. आत्ता लगेचच बघूयात की व्हॉइसचं स्ट्रक्चर कसं असतं आणि मग तुम्हाला समजेल की आपल्याला काय चेंज करायचं आहे. एखाद दुसराच पॉईंट असा असेल की जिथे एक्सप्लेनेशनची गरज असेल. आपण काय करूयात, सुरुवात करूयात पहिल्यांदा व्हॉइस लेक्चरच्या आधी कुठला टेन्स असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं, ठीक आहे, हे बघूयात. पण बिफोर दॅट आय थिंक आपण व्हॉइसची एक सिम्पल डेफिनेशन मी तुम्हाला सांगते ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, म्हणजे तुम्हाला जे मीनिंग किंवा सेन्स असतो ना वाक्याचा तो सुद्धा कधी चुकणार नाही. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एखादी कृती केली असं म्हणतो आपण, ठीक आहे, कृती केली. आणि पॅसिव्ह मध्ये आपण काय म्हणतो, कृती केली गेली, ठीक आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे, या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी रचना असते. वर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन सब्जेक्ट स्वतःहून करतो, तिथे क्रिया प्रत्यक्षपणे केली जाते. आणि ज्या वेळेस आपण पॅसिव्हमधल्या रचना करत असतो त्यावेळेस सब्जेक्टने केलेली कृती, आता एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, वर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन सब्जेक्ट करत असतो आणि ती ऑब्जेक्टवर होत असते, ठीक आहे. हा असतो ॲक्टिव्ह व्हॉइस. यामध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा आहे, या वाक्यांमध्ये सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो. आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये काय असतं, ऑब्जेक्टवर कृती झाली असं आपण सांगतो. या ठिकाणी कोण करतोय ते महत्त्वाचं नाहीये, कोणावर क्रिया झाली तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे या वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो, ठीक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. एखादी व्यक्ती काहीतरी कृती करत असेल, ती स्वतःहून ॲक्शन करत असेल वर्बमध्ये सांगितलेली, तर तो झाला ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि क्रिया कोणावर केली गेली हे सांगत असताना किंवा कोणावर ऑब्जेक्ट कुठला होता हे जर मेन्शन केलं तर तो असतो पॅसिव्ह व्हॉइस. हा एक पहिला रूल आहे ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये. ॲक्टिव्हमध्ये सब्जेक्ट महत्त्वाचा असतो, पॅसिव्हमध्ये ऑब्जेक्ट महत्त्वाचा असतो. एक सिम्पल सेंटेन्स सांगते मी तुम्हाला. मी जर म्हटलं ही बॉट गोल्ड. आता या वाक्यामध्ये त्याने सोने खरेदी केले, या ठिकाणी खरेदीची क्रिया ही त्याच्याकडून झाली हे आपल्याला सांगायचे. पण जर आपण असं म्हटलं त्याला दिलं गेलं तर ही वॉज गिवन गोल्ड असे येणार आहे. गिवन म्हणजे त्याला दुसऱ्या कोणीतरी ते दिलेलं आहे. आता या ठिकाणी इथे सब्जेक्ट कोण आहे हे माहिती नाही आहे. इनडेफिनेट सब्जेक्ट जे असतात ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये गाळले तरीही चालतात. त्यामुळे तुम्ही जर लक्षात ठेवलं असेल की आपल्याला या ठिकाणी बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस, तर कधी कधी तो गाळलेला सुद्धा असतो, ठीक आहे. त्यामुळे या वाक्यांमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजलं असेल. तर बेसिकली ज्या रचना असतात त्या कशा असतात, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये या ठिकाणी सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला असतो आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला असतो. आता हे तुम्हाला समजायला पाहिजे की ऑब्जेक्टनी प्रत्येक वेळेस वाक्य सुरू झालेलं आहे म्हणजे तो पॅसिव्ह व्हॉइस नसतो. तुम्हाला वाक्य पूर्ण वाचावं लागतं. जे काही व्हर्बचे फॉर्मेशन्स आहेत ते सुद्धा योग्य रीतीने करावे लागतात, ठीक आहे. आता आपण काय बघूयात, स्ट्रक्चर्स बघूयात. जर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर आपण तिथे सिम्पल प्रेझेंटमध्ये व्हर्बला एकतर फर्स्ट फॉर्ममध्ये वापरतो किंवा आपण व्हर्बचा फिफ्थ फॉर्म जो आहे तो वापरतो. म्हणजेच काय, आपण व्हर्बला एस किंवा एस प्रत्यय जोडतो. अशा जर वाक्यरचना असतील तर त्याची पॅसिव्ह करत असताना आपल्याला या ठिकाणी
इज, आर यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरून वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. थ्रू आउट द लेक्चर तुम्हाला हेच लक्षात राहिलं पाहिजे की पॅसिव्हमध्ये वर्बचा थर्ड फॉर्म असतो. पॅसिव्हमध्ये नेहमी थर्ड फॉर्म वापरलेला असतो वर्बचा. ठीक आहे, हे झालं सिंपल प्रेझेंटसाठी. जर सिंपल पास्ट असेल तर या ठिकाणी आपण जे V2 वापरतो त्याऐवजी आपण या ठिकाणी वॉजवर आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म वापरणार. जर आपण कंटिन्युअस प्रेझेंट जर आपण वापरला असेल तर या ठिकाणी एम इज आर हे येतं, त्यानंतर वर्ब ING फॉर्म असतो. पण आपण काय करणार आहे, एम इज आर वापरणार. आता या ठिकाणी बीइंग हा शब्द ॲड होणार आहे आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. जर आपण कंटिन्युअस पास्ट वापरला तर त्या ठिकाणी आपण वॉजवर नंतर VING वापरतो. तर आता आपल्याला पॅसिव्ह करत असताना काय करावं लागेल, वॉजवर तर आपल्याला कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी वापरावाच लागेल. आता पॅसिव्हमध्ये रचना होताना व्हर्बचा थर्ड फॉर्म करायचा आहे आणि तो फॉर्म चेंज करण्यासाठी ती कंटिन्यू जी असते ॲक्शन व्हर्बमधली ती आता आपल्याला इथे बीइंग हे हेल्पिंग वर्ब वापरून कंटिन्युटी पण मेन्शन करायचीच आहे, पण व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचे का तर ती कृती केली गेली कोणावर तरी पॅसिव्ह आहे. या पद्धतीने हे स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे, परफेक्ट प्रेझेंट असेल तर आपण इथे हॅव किंवा हॅज वापरलेलं असतं आणि मग आपण V3 वापरतो. आता इथे ऑलरेडी V3 आहे, मग आपण काय करणार, तिथे पॅसिव्हची रचना दाखवण्यासाठी बीनचं पण ॲडिशन करणार आहे. म्हणजे हॅव किंवा हॅज जे योग्य असेल ते, त्यानंतर बीन वापरायचं आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा. हे झालं परफेक्ट प्रेझेंटसाठी. जर आपल्याला इथे पास्ट परफेक्ट करायचा असेल तर आपण या ठिकाणी हॅड प्लस V3 वापरलेलं असतं आणि आता आपल्याला त्याला कन्वर्ट करत असताना हॅड बीन V3 वापरायचं आहे. ठीक आहे, आता फ्युचरचे बघूयात. सिंपल पास्ट सिंपल प्रेझेंट बघितलं. आता इथे सिंपल फ्युचर थोडंसं खाली लिहिलेलं आहे. या ठिकाणी सिंपल फ्युचरमध्ये आपण एकतर शाल किंवा विल वापरतो. ठीक आहे, आणि नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला असतो. पण जेव्हा पॅसिव्हमध्ये रचना करतो त्यावेळेस आपण शाल किंवा विलचा वापर करतो, बीचा वापर करतो आणि व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतो. ओके, कंटिन्युअस फ्युचरच्या रचना येत नाहीत. परफेक्ट फ्युचरमध्ये आपण शाल, विल प्लस हॅव प्लस V3 इथे ऑलरेडी वापरलेलं असतं. त्याची रचना करत असताना आपण शाल, विल प्लस हॅव. आता इथे जे बीन आहे ना हे परफेक्ट टेन्समध्ये येतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. सो बेसिकली आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये टेन्स कुठला हे आयडेंटिफाय करायचं. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह विचारलं असेल तर ॲक्टिव्हमधला टेन्स कुठला आणि मग आपण ते पॅसिव्हमध्ये लिहायचं. टेन्स आयडेंटिफाय व्हॉइसमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे हे आयडेंटिफाय करायला जर सांगितलं ना तर ह्या रचना बघायच्या. एम इज आर आणि VING असेल तर ते कंटिन्युअस प्रेझेंट झालं, पण एम इज आर प्लस बीइंग वापरलं आणि मग V3 लिहिलं म्हणजे ते कंटिन्युअस प्रेझेंटमधलंच वाक्य आहे, पण ते पॅसिव्हमध्ये झालेलं आहे. सो ॲक्टिव्ह पॅसिव्हमध्ये हे एवढंच शिकण्यासारखं आहे. आता आपण लगेचच प्रश्न बघायला सुरुवात करूयात. म्हणजे जो पार्ट आहे महत्त्वाचा, ह्याच्यावरून ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक आपण वापरू शकतो. पहिलं सेंटेन्स आहे, व्हेअर डज जोसेफ कीप द कार कीज. कीपचं V3 काय आहे, केप्ट. हे वाक्यात शोधायचं केप्ट कुठे आहे. सो हे कीप म्हटलेलं आहे, हे चुकतं. ठीक आहे, त्यानंतर आता इथे सब्जेक्ट कोण आहे ते बघा. सब्जेक्ट कोण आहे, जोसेफ. ठेवण्याची कृती कोणी केलेली आहे, जोसेफनी. आपल्याला ऑब्जेक्ट काय माहिती आहे या वाक्यातला, कार कीज. आता आपल्याला काय म्हणायचं आहे, जोसेफनी कार कीज कुठे ठेवली पेक्षा जोसेफकडून कार कीज कुठे ठेवल्या गेल्या असा प्रश्न बनवायचा आहे. त्याच्यामुळे ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आता हे जे क्वेश्चन फ्रेमिंग जे आहे हे तुम्हाला व्हेअर डज कार कीजसाठी वापरलं जाणार का ते लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट जर या ठिकाणी माझा प्लुरल असेल तर माझ्याकडे डजचा वापर होणार नाही. आता त्यानंतर आपला जो एकदम बेसिक रूल आहे तो बघायचा आहे. ठीक आहे, इथे सिंपल प्रेझेंट वापरलेलं असतं. सिंपल प्रेझेंटमध्ये जर आपण डज वापरलेलं आहे तर पुढे आपल्याला एम इज आर पैकी जे योग्य असेल ते आणि मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे. व्हर्बचा थर्ड फॉर्म आपल्याला या ठिकाणी दिसतोय, पण आता इथे डज वापरलेला आहे म्हणजे आपण इथे हे V1 कन्सिडर करूया. सिंपल प्रेझेंटमध्ये आहे, एम इज आर पैकी जे योग्य असेल ते वापरू. कार कीज प्लुरल आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण आरचा वापर करायचा आहे. ठीक आहे, डज येणार नाहीये त्याच्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स जाईल. 2 राहतात ऑप्शन, त्यामध्ये मग आता सिंपल प्रेझेंटची रचना आपल्याला पॅसिव्हमध्ये करायची आहे, आर प्लस V3.
आर प्लस V3. ठीक आहे. पुढे अ लार्ज सम ऑफ मनी हा आपला ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता आले पाहिजेत ज्यावेळेस आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह बघत असतो. कधी कधी फक्त एका शब्दामध्ये सब्जेक्ट असतो किंवा एका शब्दामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट पण दिलेला असतो, पण काही फ्रेजेस ज्या असतात त्या एकत्रितपणे आल्या पाहिजेत ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करताना. सो इथे सांगण्यासारखा एकच पॉईंट आहे, तो म्हणजे ऑब्जेक्टची जी काही फ्रेज असेल ती कंप्लीट फ्रेज आपल्याला एकत्र घ्यायची आहे. आता इथे अ लार्ज सम ऑफ मनी हा आपला ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. वॉज रिसेंटली डोनेटेड टू द हॉस्पिटल. आता इथे बघा वॉज प्लस डोनेटेड वापरलेला आहे, म्हणजे आपल्याला सेंटेन्स V2 मध्ये पाहिजे. इथे सिंपल पास्ट दिलेला आहे पण तो पॅसिव्ह मध्ये आहे. आता आपल्याला त्याला ऍक्टिव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी कुठेही तुम्हाला सब्जेक्ट वाक्यात दिसत नाहीये. अशा वेळी जर आपल्याकडे इनडेफिनेट सब्जेक्ट असेल ना तर आपण त्या ठिकाणी समबडी, एनीबडी या पद्धतीने एखादा शब्द जे आहे ते वापरू शकतो. ठीक आहे. सो समवन पण येऊ शकतं, समबडी येऊ शकतं, एनीवन पण येऊ शकतं. आता एनीवन नाही आहे ना, समवन, एनीबडी, समवन आणि समबडी हे दोन्ही लक्षात ठेवा. एनीबडी नका लक्षात ठेवू. ठीक आहे. सो इथे ऑब्जेक्ट आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, पॅसिव्ह मधली रचना ऍक्टिव्ह मध्ये करायची आहे. सो पहिली गोष्ट V2 पाहिजे. V2 शोधा. V2 आहे का वाक्यात? कुठे? इथे आहे. पुढे हॅज डोनेटेड हे V3 झालं, डोनेटिंग हे पण VING झालं, म्हणजे V2 फक्त एका वाक्यात आहे. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. समवन रिसेंटली डोनेटेड अ लार्ज सम ऑफ मनी टू द हॉस्पिटल. हे समवन आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. ज्यावेळेस आपण ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो, इंडेफिनेट करते असतात, त्यावेळेस बाय प्लस सब्जेक्ट नाही लिहिला तरीही चालतं. ठीक आहे. सो इथे इंडेफिनेट ॲक्टिव्हमध्ये आपण हे शब्द वापरतो, आणि जर पॅसिव्ह असेल तर आपण बाय प्लस सब्जेक्ट गाळले तरी चालते. पुढे बघूयात. इट इज टाइम फॉर द सिलेबाय टू बी रिवाइज्ड. आता इथे बघा टू रिवाइजचा ह्यांनी टू बी रिवाइज्ड केलेला आहे. हा पॅसिव्ह व्हॉइस झाला. हे इन्फिनिटिव्ज आहेत. इन्फिनिटिव्जचे ज्या वेळेस आपण V3 करत असतो त्यावेळेस ते 2 + B + V3 करावे लागतात. ठीक आहे. इन्फिनिटिव्ज म्हणजे काय असतात? 2 + V1 असतं. आता आपल्याला हा V1 V3 मध्ये करायचं आहे, तर आपण काय करायचं, 2 मग B आणि मग V3 वापरायचं. ओके. सो या ठिकाणी टू बी रिवाइज्ड हे V3 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे हा पॅसिव्ह झाला. आता आपल्याला ते वाक्य कन्व्हर्ट करत असताना टेन्स लक्षात ठेवायचं आहे. इट इज टाइम फॉर, आता इथे इट इज टाइमचं एक गोष्ट लक्षात ठेवा, रिवाइजिंग कंटिन्युटी दाखवायची नाहीये. टू रिवाइज येऊ शकतं. इट इज टाइम फॉर द सिलेबाय टू रिवाइज. ठीक आहे. आता हे टू बी रिवाइज इथे परत एकदा टू बी रिवाइज आलं तर ते चुकणार आहे. ए आणि डी चुकतायत, त्याच्यामुळे ते ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. बी आणि सी मधलं आपण फक्त आता क्रॉस चेक करूयात. इट इज टाइम टू रिवाइज द सिलेबाय. इट इज टाइम फॉर द सिलेबाय टू रिवाइज. या वाक्यात बी सेंटेन्स करेक्ट आहे. ठीक आहे. येस, कारण इथे कर्ता बदलतोय. इट इज टाइम टू रिवाइज द सिलेबाय हे वाक्य बरोबर आहे. कशाची वेळ आहे? टू रिवाइज द सिलेबस. ठीक आहे. या पद्धतीने इट इज टाइम फॉर द सिलेबाय टू रिवाइज ही जी स्ट्रक्चर आहे, हे फ्रेमिंग आहे, हे चुकीचं ठरतं. ऑप्शन 4 हे करेक्ट असणार आहे. पुढे आय अनॉय हिम. आता हे ना अनॉय, आणि इथे आणखीन एक महत्त्वाचा रूल क्लिअर होतोय. अनॉय हे आपलं व्हर्ब आहे वाक्यातलं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी व्हर्ब म्हणूनच याचं V3 करायचं आहे. ठीक आहे. आय अनॉयड हिम म्हणजे काय? मी त्याला त्रास देतो. मग आता त्याला माझ्याकडून त्रास दिला जातो असं म्हणायचं आहे आपल्याला, त्यामुळे हे जे व्हर्ब आहे हे वाक्यात व्हर्बच राहिलं पाहिजे. कसं ते बघा, की आय अनॉयड हिम. हिम आता जे आहे ते आपण काय करणार? ही. ओके. अनॉय हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. आपल्याला त्या काय करावं लागणार? इज वापरावं लागणार, आणि अनॉयचं थर्ड फॉर्म वापरावं लागणार. सो ही इज अनॉयड. आयच्या ऐवजी आपण काय म्हणणार? बाय मी. ठीक आहे. कर्ता जो आहे तो आता या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आला. आता इथे जे वाक्य आहे ना, ही इज अनॉयड विथ मी का बाय मी येणार? बघा, बाय मी असतं. ठीक आहे.
इथे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कृती झालेली आहे. हा पण रूल आपण लगेचच बघूया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे जर म्हटलं ही इज अनॉइड विथ अस, याचा अर्थ हे अनॉइड जे आहे ना, हे ॲज अन ॲडजेक्टिव्ह वापरलं गेलं. तो आम्हाला कंटाळला आहे. ही इज अनॉइड विथ अस ज्या वेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो माझ्यावरती म्हणजे त्याला आमचा राग आलेला आहे असं, म्हणजे तो आमच्यावर रुसला आहे, तो आम्हाला त्रासलेला आहे, रुसलेला आहे, त्रासलेला आहे. इथे आपण ते ॲडजेक्टिव्ह सारखं वापरतोय. या पण वाक्यात ही इज अनॉइड विथ मी म्हणजे त्याची आत्ताची स्थिती काय आहे, त्याची पोझिशन कशी आहे, या पद्धतीने इथे तुम्हाला हे प्रेडिकेटिव्हली ॲज अन ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. वाक्यातला व्हर्ब हा व्हर्बच राहायला पाहिजे. मी खूप डिटेलमध्ये सांगते ही गोष्ट. आत्ता परीक्षेसाठी ॲक्च्युली याची काहीच रिक्वायरमेंट नाही आहे. म्हणजे तुम्ही हा पार्ट स्किप केला तरी चालणार आहे, पण ज्यांना एक्स्ट्रा काहीतरी माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी सांगते आहे. आणि कधी ना कधी रेफरन्स येऊ शकतो, त्यामुळे मी हे सांगते आहे. ठीक आहे. एक माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी तुम्हाला डिटेलमध्ये जितकं शक्य आहे तेवढं सांगायचं, आणि म्हणून मी ते काम करते आहे. सो या ठिकाणी 2 वाक्यांमध्ये हा व्हर्ब न राहता ॲडजेक्टिव्हमध्ये होतो, त्यामुळे ते चुकतं आहे. आणि आता इथे बघा, विथ किंवा बाय कधी वापरायचं, तर एखादी वस्तू वापरून जर एखादी गोष्ट झाली असेल, म्हणजे आता याला आपण मटेरियल म्हणूयात. मटेरियल वापरून जर एखादी गोष्ट झाली असेल तर आपण त्या ठिकाणी विथ वापरतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द लॉक वॉज कवर्ड विथ पेंट. ठीक आहे. किंवा मग द हर्ट वॉज फिल्ड विथ स्मोक, हा आपल्याला एक PYQ आहे त्यामध्ये. सो एखाद्या वस्तूचा वापर करून मग त्याच्यातून काहीतरी झालं असेल तर, व्यक्ती असेल तर शक्यतो विथ येत नाही. व्यक्तीसोबत जर विथ आलं पॅसिव्हमध्ये तर ते ॲडजेक्टिव्ह होतं. ठीक आहे. असा ॲक्च्युली रूल नाही आहे, मी तुम्हाला समजवण्यासाठी लिहिते आहे. प्लीज परत कोणी याच्यावरती क्वेश्चन करू नका की मॅडमनी आम्हाला चुकीचं सांगितलं. इंटेन्शन बिलकुल तुम्हाला काहीतरी चुकीचं सांगायचं कधीच नसतं. फक्त हे मी का सांगितलेलं आहे की तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा हिंट मिळावी, काहीतरी तुम्हाला ठोकताळे वापरता यावेत, त्यासाठी मी हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. पॅसिव्हमध्ये. ओके. सो इथे बाय अस का नाही येणार, कारण इथे सब्जेक्ट सिंग्युलर आहे, त्यामुळे बाय मी हे सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे. ESPN इज शोविंग ऑल द मॅचेस लाईव्ह. आपल्याला पॅसिव्ह स्ट्रक्चर बघायचं आहे. आता इथे काय करायचं, आपण शोईंग म्हटलेलं आहे, इज शोईंग म्हणजे आपल्याला कसं वाक्य बनवावं लागणार, इज. आता मॅचेस हे प्लुरल आहे, त्यामुळे एमिजार पैकी जे योग्य आहे ते प्लस बीइंग प्लस V3 ही रचना शोधा. एमिजार प्लस बीइंग प्लस V3. बीइंग प्लस V3 या ठिकाणी आहे, म्हणजे ए करेक्ट नाही. ठीक आहे. आता ऑल द मॅचेस आर बीइंग शोन, इथंपर्यंत वाक्य सगळी कॉमनच आहेत, त्यामुळे हा पार्ट वाचायचा नाही. पुढे बघा, ऑन ESPN, लाईव्ह ऑन ESPN, लाईव्ह बाय ESPN. या वाक्यामध्ये इथे लाईव्ह शब्द आलेला नाही, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट असणार आहे. त्यानंतर आता इथे ऑन ESPN येणार का बाय ESPN येणार, तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर दोन्ही बरोबर आहेत. कारण आपण असं म्हणू शकतो, द शो इज टेलिकास्ट ऑन Z5, झी मराठी, काही वाक्य असू शकतं एखादं चॅनलचं नाव. सो टेलिकास्ट ऑन, ब्रॉडकास्ट ऑन असे शब्द असतात. सो इथे आपण एक असा अंदाज लावूया की बाय ESPN, आता चॅनलवर प्रसारित होतं असं असतं, पण या ठिकाणी शो म्हटलेलं आहे. ठीक आहे. शो वापरल्यामुळे या ठिकाणी बाय वापरायचं आहे. पण जर वाक्यामध्ये टेलिकास्ट, ब्रॉडकास्ट हे जर शब्द आले तर मग तुम्ही तिथे ऑन आणि मग त्या चॅनलचं नाव वापरू शकता. ठीक आहे. डी बरोबर आहे. पीपल हॅव सीन वुल्स इन द स्ट्रीट. लोकांनी काय बघितलं, ऑब्जेक्ट काय आहे, वुल्स. हॅव सीन परफेक्ट प्रेझेंट. आता परफेक्ट प्रेझेंटची वाक्यरचना करत असताना आपल्याला हॅव बीन सीन एवढं वापरायचं आहे. हॅव बीन सीन शोधा वाक्यात कुठे आहे, वर सीन, हॅज बीन सीन. आता इथे वुल्स हे प्लुरलच आहे, त्याच्यामुळे हॅज बीन सीन येणार नाही. इथे हॅव बीन सीन एकाच वाक्यात आहे. ऑप्शन 3 करेक्ट. पुढे पॅसिव्ह व्हॉइसचं आपल्याला करेक्ट स्ट्रक्चर शोधायचं आहे. हॅव यू बीन शोन द न्यू मशीन. इथे बघा, हॅव हे वाक्याच्या सुरुवातीला वापरले कारण आपल्याला प्रश्न बनवायचा होता. मग इथे बीन शोन
हॅव यू बीन, हॅव बीन शोन हे वापरलेलं आहे, हे पॅसिव्ह आहे. पुढे बघा, ए सांगणारा एकच 2 ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे सी फक्त क्रॉस चेक केला आणि तुम्ही पुढे गेलात तरी चालेल. बी सेंटेन्स परीक्षेत वाचण्याची अजिबात गरज नाही. ही हेट्स पीपल, आता ही हेट्स इथे बघा, त्याच्याकडून ती कृती स्वतःहून झालेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट, व्हर्बला एस किंवा इएस लावलेली जी वाक्य आहेत ही नेहमी ऍक्टिव्ह मध्ये असणार आहेत, ही पॅसिव्ह मध्ये कधीच नसतात, कारण हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे त्यामुळे. ठीक आहे, त्यामुळे हे सेंटेन्स येणार नाही. ही वॉज मिस्ट्री मॅन, व्हेरी लिटिल वॉज नोन अबाउट हिम, म्हणजे त्याच्याबद्दल व्हेरी लिटिल वॉज नोन अबाउट हिम, त्याच्याबद्दल खूप कमी माहिती होती. हे व्हर्बच्या सेकंड फॉर्मच्या ऐवजी म्हणजे न्यू ऐवजी आपण या ठिकाणी नोन वॉज नोन वापरू शकतो या पद्धतीने. सी करेक्ट आहे, म्हणजे ए आणि सी. पुढे पॅसिव्हमध्ये बघायचं आहे, शी गेव द बॉय अ बुक. या वाक्यात आपण फक्त स्ट्रक्चर समजून घेऊयात. कसं असतं, सब्जेक्टकडून होणारी कृती ही ऑब्जेक्टवर होते, पण आपल्याकडे वाक्यात 2 ऑब्जेक्ट असू शकतात. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो म्हणजे प्रत्यक्ष कृती कोणावर झाली ते, आणि दुसरा इनडायरेक्ट असतो म्हणजे इथे ती कृती रिसीव्ह करणारा कोण, या पद्धतीने. ठीक आहे, मग आता आपल्याला काय म्हणायचं आहे, तिने पुस्तक दिलेलं आहे. तिने पुस्तक कोणाला दिलं, मुलाला दिलं. तिने काय दिले, पुस्तक दिले. मग या ठिकाणी 2 आपल्याकडे ऑब्जेक्ट झालेले आहेत. अशा वेळी आता कसं असतं, दोन्ही पण बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात केली तरीही चालणार आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात केली तरीही चालणार आहे. पण असं म्हटलं जातं की जे व्यक्तीने केलेले जे कार्य असतं त्यांनी शक्यतो वाक्याची सुरुवात करायची. म्हणजे तुम्हाला एकच चॉईस आहे, 2 ऑब्जेक्ट दिलेले आहेत आणि फक्त एक वाक्य बनवा म्हटलं. जी आपली राज्यसेवेची मुलं आहेत त्यांना इन केस फ्युचरमध्ये जर असा काही प्रश्न आला तर त्यासाठी लक्षात ठेवा, जे व्यक्तीने सुरू होणारे असतात ना वाक्य, ती वापरायची. या ठिकाणी आपण काय बघूयात आता, एकतर द बॉय वॉज गिवन अ बुक बाय हर असं असेल, किंवा मग अ बुक वॉज गिवन टू द बॉय बाय हर असं असणार आहे. सो द बॉय वॉज गिवन, या ठिकाणी बघा वॉज गिवन बरोबर आहे. बॉय गेव अ बुक बाय हर असं होत नाही, या ठिकाणी V3 वापरायला पाहिजे होतं. V3 नाहीये म्हणून बी सेंटेन्स चुकतं. ए सेंटेन्स बरोबर आहे. अ बुक वॉज गिवन टू द बॉय बाय हर हे पण वाक्य बरोबर आहे. इथे मिनिंग चेंज होत आहे. अ बुक वॉज गिवन टू हर बाय द बॉय, मुलाला तिने पुस्तक दिलेलं आहे, मुलाने तिला नाही दिलेलं. मिनिंग चेंज होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे डी करेक्ट नाहीये, ए आणि सी उत्तर आहे. पुढे बघा, करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर ओळखायला सांगितलेलं आहे. लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओव्हर द कॉन्फरन्स. द कॉन्फरन्स हा आपला ऑब्जेक्ट आहे. लेटची वाक्य जी असतात ना ती कशी करायची असतात. फॉर एक्झाम्पल, लेट प्रिसाइड एवढंच घेऊयात आपण. लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड असं येणार, किंवा मग लेट द कॉन्फरन्स शुड बी प्रिसाइडेड. या पद्धतीने शुड बी वापरून करू शकतो, किंवा शुड गाळून सुद्धा आपण लेटची वाक्य पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतो. इथे आता तसं ऑप्शन दिलेलं नाहीये शुडचा, पण जर आला तर लक्षात ठेवा. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे, लेट मिस्टर यादव टू बी प्रिसाइडेड ओव्हर द कॉन्फरन्स. लेट द कॉन्फरन्स टू बी प्रिसाइडेड, कशावर काम झालं पाहिजे, लेट द कॉन्फरन्स टू बी प्रिसाइडेड ओव्हर बाय मिस्टर यादव. हे वाक्य एकदम करेक्ट आहे, मिनिंग पण बदलत नाही. हां, आता इथे बघा टू बी प्रिसाइडेड वापरलेलं आहे, हे ॲक्च्युली चुकणार आहे. लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड. मी आता काय सांगितलं तुम्हाला, एकतर बी प्रिसाइडेड वापरा किंवा शुड बी प्रिसाइडेड वापरा. या ठिकाणी टू बी प्रिसाइडेड लेटच्या वाक्यांमध्ये येत नाही. एक लिहूनच ठेवूयात आपण, लेटच्या वाक्यामध्ये 2 + बी + V3 नसते. काय असू शकतं, एकतर बी + V3 असेल, किंवा मग शुड + बी असेल आणि V3 असेल. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढे बघूयात आता, पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आपल्याला. वन शुड कीप वन्स प्रॉमिसेस. इथे शुड कीप म्हटलेलं आहे, इथे सजेशन आहे बरोबर. त्यामुळे आपण काय म्हणूयात, बी + केप्ट. मोडाल्स जेव्हा आपण वापरतो ना, मोडाल ऑक्झिलरीज,
मोडाल ऑक्झिलरीज जेव्हा आपण वाक्यात वापरलेली असतात तेव्हा आपण B+V3 वापरतो. ठीक आहे. शुड बी केप्ट पाहिजे, कुठे बघा शुड बी केप्ट या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो आय रिमेंबर बिईंग टेकन टू द झू, मला घेऊन गेलं जात होतं, हे वाक्य बरोबर आहे. पॅसिव्हमध्ये ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ, ही वॉन्ट्स समवन, त्याला पाहिजे कोणीतरी, म्हणजे इथे ती जी डिझायर आहे, ते जी मागणी आहे त्याची ती ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दाखवते. आणि मगाशीच मी सांगितलं तुम्हाला एस किंवा ईएस असणारे जे व्हर्ब्स असतात ते पॅसिव्हमध्ये येत नाहीत. त्यामुळे त्यावरून जरी तुम्ही फक्त बी एलिमिनेट केलं, बी सांगणारे, तरीही आपण पुढे गेस करू शकतो. फक्त डी सेंटेन्स आपल्याला बघायचं आहे. आय वॉज इन्व्हायटेड टू गो, मला बोलवलं गेलं. ठीक आहे. या ठिकाणी वॉज +V3 आहे, हे पण वाक्य पॅसिव्हमध्ये आहे. पुढे डू नॉट इन्सल्ट द पुअर, हे काय आहे? ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ते ओळखायचं आहे. डू नॉट इन्सल्ट द पुअर, लेट द पुअर बी नॉट इन्सल्टेड. बघा लेटचं वाक्य आहे, एकतर इथे B+V3 वापरलेलं आहे, हे पॅसिव्ह व्हॉइस असणार आहे. ठीक आहे. डू नॉट इन्सल्ट इथे ॲक्टिव्ह आहे, म्हणजे आपण काय म्हणतो, यू डू नॉट इन्सल्ट, या पद्धतीने तिथे ॲक्टिव्ह व्हॉइस दाखवलेला आहे. त्यामुळे हे पहिलं वाक्य ॲक्टिव्हमध्ये आहे, दुसरं पॅसिव्हमध्ये आहे. ऑप्शन सेकंड. व्हाय डीड ही पनिश यू, या वाक्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. व्हाय डीड ही पनिश यू, कोणाला पनिश केलं गेलं आहे? यू, त्याच्यामुळे व्हाय यू असं आलं पाहिजे. मग आता व्हाय सोबत आपण यू वापरत असेल तर या ठिकाणी वर +V3चा वापर झालेला पाहिजे. व्हाय शब्द आधी येणार आहे. ठीक आहे. सो वर +V3 कुठे आहे? इथे आहे, आणि दुसरं म्हणजे इथे आहे. ठीक आहे. वॉज पनिश्डवाली ऑप्शन्स जे आहेत ते दोन्ही आपण एलिमिनेट करू शकतो. बी आणि डी सांगणारे जे ऑप्शन आहेत ते एलिमिनेट होतात. आता ए आणि सी मधलं कसं ओळखायचं ते बघा. व्हाय यू वर असं जर म्हटलं तर हे जे स्ट्रक्चर आहे हे इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर नाही. आपल्याला वाक्यामध्ये जर प्रश्न विचारलेला असेल तर तो प्रश्नच आपल्याला, म्हणजे इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चरच आपल्याला फॉलो करावं लागतं. हे इंटरॉगेटिव्ह नाही आणि त्यामुळे हे आपलं ऑप्शन नाही. ठीक आहे. व्हाय वर यू पनिश्ड, इथे बघा WH टाईप वर्ड वापरलेला आहे. आता आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये हे रिवाईज केलेलं आहे. त्यानंतर मग आपण इथे हेल्पिंग व्हर्ब घेतो आणि मग आपण सब्जेक्ट लिहितो आणि नंतर शेवटला क्वेश्चन मार्क असतो. हे प्रॉपर इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर आहे. त्यामुळे व्हाय वर यू पनिश्ड बाय हिम हे सेंटेन्स करेक्ट असेल. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे खालील दिलेल्या वाक्याचा. हॅज एनीबडी शोन यू व्हॉट टू डू, आता या ठिकाणी बघा हॅज सोबत V3 वापरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुला कोणी दाखवलं का कसं करायचं ते, असं आपण म्हणतोय. मग आता या ठिकाणी हॅज +V3 म्हणजे आपल्याला हॅज प्लस बीन, हॅव किंवा हॅज जे योग्य असेल ते त्यानंतर V3 वापरायचं आहे. अशी रचना शोधूयात आपण. कुठे आहे का? हॅज बीन शोन, ओके. त्यानंतर हॅव बीन शोन, हॅवंट यू बी, इथे बी वापरले, बीन वापरलेलं नाही, हे चुकलं. व्हॉट टू डू हॅव बीन शोन, व्हॉट टू डू हॅव बीन शोन बाय यू, हे चुकीचं आहे. बाय यू नाही म्हणायचं, बाय समबडी म्हणावं लागेल किंवा बाय एनीबडी असं वापरावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे हे चुकलेलं आहे. हॅज एनीबडी, आता इथे हॅज एनीबडी बीन शोन यू व्हॉट टू डू पेक्षा हॅव यू बीन शोन हे जे इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर आहे हे कायम राहिलं पाहिजे. त्यावरती प्रश्न चांगलेच फ्रेम होतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स जे आहेत ते ॲज इट इज फॉलो झाले पाहिजेत. पुढे बघूयात. The hut was filled with smoke. The child was tormented by thirst. She was confined to bed with fever. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की एखाद्या वस्तूकडून किंवा व्यक्ती व्यतिरिक्त एखाद्या गोष्टीकडून जर काहीतरी घडत आहे असं आपण सांगत असेल तर ते त्या ठिकाणी बाय सब्जेक्ट असं न वापरता आपण विथ वापरू शकतो. ठीक आहे. विथ प्लस सब्जेक्ट. या ठिकाणी स्मोक नी कृती केलेली आहे. बरोबर. स्मोक हे काही वस्तू आहे, म्हणजे वस्तू आहे किंवा काहीतरी एखादा पदार्थ आहे. व्यक्ती आहे का? नाही. त्यामुळे विथ स्मोक बरोबर आहे. इन्फेस्टेड विथ असं पण असतं. इन्फेस्टेड विथ असं सुद्धा असतं. त्यामुळे हे विथ इन्फेस्टेड विथ समथिंग असं असणार आहे. इन्फेस्ट हा शब्द आला तर. द हट वॉज फिल्ड विथ स्मोक हे बरोबर आहे. द चाइल्ड वॉज टॉर्मेंटेड बाय थर्स्ट. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्हचं कार्य कसं करतं. मगाशी आपण जे सेंटेन्स बघितलं त्यात अनॉय हा शब्द ही वॉज अनॉयड विथ अस म्हटलं असतं ना, तर तो आमच्यावर वैतागलेला आहे असा अर्थ होतो त्याचा. तो आमच्यावरती रुसलेला आहे किंवा हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतं. मगाशी मी बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इथे सुद्धा हा टॉर्मेंटेड शब्द
ही वॉज टॉर्मेंटेड बाय थर्स्ट. ॲक्च्युली ही वॉज थर्स्टी असं वाक्य आहे. या थर्स्ट नाऊनला आपण ॲडजेक्टिव्हनी जास्त ग्लोरिफाय केलेलं आहे, त्यामुळे टॉर्मेंटेड विथ थर्स्ट किंवा असं असायला पाहिजे होतं. टॉर्मेंटेड बाय थर्स्ट चुकीचं आहे. ठीक आहे. टॉर्मेंट हे जर मेन व्हर्ब म्हणून वापरलं असतं ना वाक्यामध्ये, व्हर्बचं कार्य करत असलं असतं ना, तर टॉर्मेंटेड बाय असंच असतं. पण या ठिकाणी हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे व्हर्बच नाही आहे मुळात, त्यामुळे या ठिकाणी विथ वापरलेलं पाहिजे होतं. जसं अनॉइड विथ अस जे होतं किंवा अनॉइड विथ मी, त्या पद्धतीने. ठीक आहे. पुढे बघा, शी वॉज कन्फाइंड टू बेड विथ फीवर. बरोबर आहे. बी सेंटेन्स करेक्ट नाही आहे आणि ए आणि सी करेक्ट आहेत. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट आहे, ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट्स. आता टू रिड्यूस द रेट्स त्याने अर्ज केलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये आता कसं असतं बघा, ही अर्ज हे एक वाक्य आहे, हे वाक्यातला मेन क्लॉज आहे, त्याच्या पुढे काय कृती झालेली आहे ना, त्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. ही अर्ज हे V2 मध्ये आहे, पण आपण त्याची पॅसिव्ह काय करणार, इथे या ठिकाणी कृतीच मेन्शन केलेली नाहीये, ती कृती पुढे मेन्शन केलेली आहे ना, मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला पॅसिव्ह करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आपल्याला टू रिड्यूस द रेट्सच्या ऐवजी आपल्याला टू बी रिड्यूस्ड अशी फ्रेज शोधायची आहे पॅसिव्ह करण्यासाठी. टू बी रिड्यूस्ड कुठे आहे शोधूयात. टू रिड्यूस शुड बी रिड्यूस्ड, टू रिड्यूस्ड. टू बी रिड्यूस्ड असं नाहीये, पण आपण या ठिकाणी शुड बी रिड्यूस्ड जे आहे ते वापरू शकतो. ते कसं, ते या ठिकाणी लक्षात घ्या. मगाशी आपण लेटची वाक्य बघितली होती, त्या पद्धतीने आपण हे मोडाल प्लस बी प्लस V3 वापरलेला आहे, त्यामुळे सी सेंटेन्स तर करेक्ट आहे. ठीक आहे. हां, तर हे करेक्ट आहे बरं का, हे करेक्ट आहे. आपल्याला हे बघावं लागेल, इनकरेक्ट शोधायचं आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पुढे बघूयात, द काउन्सिल वॉज अर्ज टू रिड्यूस द रेट्स. द काउन्सिलवर आता मेन आपला ऑब्जेक्ट काय आहे, द काउन्सिल. आता इथे काउन्सिल हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. कलेक्टिव्ह नाऊन सोबत आपण वॉज किंवा वरचा वापर करत असताना जर आपण कलेक्टिव्ह नाऊन एकत्रितपणे ॲज अ सिंगल युनिट कन्सिडर केलं तर तिथे आपल्याला वॉज वापरावं लागतं. पण ऑप्शनमध्ये इथे वर पण दिलेला आहे. मग याचा अर्थ काय होतो, तर सेन्स जो आहे, जो नोशनल कॉन्कॉर्ड म्हणतो ना आपण, नोशनल कॉन्कॉर्ड आणि इथे ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड, दोन्ही जे सेंटेन्सेस आहेत ती आयोगाने गृहीत धरलेली आहेत की ही करेक्ट आहेत, त्यामुळे ते ऑप्शन दोन्ही पण दिलेले आहेत. ठीक आहे. सो द काउन्सिल वॉज अर्ज पण बरोबर आहे, वर अर्ज पण बरोबर आहे. आता इथे आपल्याला अर्ज म्हटलेलं आहे ना, सो आपण असा अर्थ लावू शकतो की एकत्रितपणे त्या परिषदेला आपण रिक्वेस्ट केली किंवा मग प्रत्येक मेंबरला रिक्वेस्ट करत गेलो. सो दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत, म्हणजे आपण काहीही गेस लावू शकतो. त्यामुळे दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट धरायची. जोपर्यंत आपल्याला त्यांच्यामध्ये मतभेद आहे हे समजत नाही तोपर्यंत, जिथे क्लिअरली मेन्शन केलेलं नाहीये तोपर्यंत दोन्ही उत्तर ग्राह्य धरा, फक्त पॅसिव्हमध्ये बरं का. नाऊनमध्ये जर असा काही ऑप्शन आला तर तिथे तुम्हाला क्लिअरली देतील की ग्रॅमॅटिकल आहे का नॉशनल कॉन्कॉर्ड आहे, त्यामुळे पॅसिव्हमध्ये हे दोन्ही बरोबर असतात असं समजा. करेक्ट नाहीये म्हणणारा आपल्याकडे रेट्स टू रिड्यूस्ड हे जे आहे ना, हे करेक्ट नाहीये. ऑप्शन डी याचं करेक्ट उत्तर असेल. ऑप्शन 3 सेंटेन्स डी या पद्धतीने. पुढे बघूयात, पीटर वॉज, हे काय आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस करेक्ट पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह करेक्ट विचारलेला आहे. पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्रिन्स. प्राइज प्रिन्स, ठीक आहे, प्रिन्स. पीटर वॉज टॉट, वॉज प्लस V3 आहे, बरोबर आहे. टीम वॉज स्टार्टेड टू रिस्पेक्ट बाय हिज कलिग्स. आता टीम वॉज स्टार्टेड म्हटलं ना तर टीमला चालू केलं गेलं असा अर्थ असतो. इथे आपल्याला टीम वॉज रिस्पेक्टेड बाय हिज कलिग असं जर असलं असतं ना, वॉज प्लस रिस्पेक्टेड, तर ते बरोबर आहे. आय एन्जॉयड टेकिंग द चिल्ड्रन. आय एन्जॉयड म्हटलेलं आहे, म्हणजे हा ऍक्टिव्ह व्हॉइस झाला. पुढे दे सॉ हिम क्लाइम्बिंग, हे पण ही वॉज सीन असं जर झालं ना, ही वॉज सीन, ही वॉज सीन क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स. हे म्हणलं तर वाक्य बरोबर आहे. इथे तुम्ही बाय देम लिहिलं काय, नाही लिहिलं काय, काहीही चुकत नाही. इथे दे जे आहे ना, हा सुद्धा एक इंडेफिनेट करता म्हणूनच आपण घेतलेला आहे. ही वॉज सीन क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स हे वाक्य बरोबर आहे. यातलं क्लाइम्बिंग हे आपण इथे काय दाखवतोय, एक जिरंड म्हणून दाखवतोय. हे जिरंड आहे, या ठिकाणी ते व्हर्बचं कार्य करत नाही. नेक्स्ट आहे,
पॅसिव्ह स्ट्रक्चर ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द ॲक्टिव्ह स्ट्रक्चर. आपल्याला हे जे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं आहे ते पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. हॅज रायपन म्हटलेलं आहे तर आपण इथे हॅज बीन, द फ्रूट हा सिंग्युलरच आहे त्यामुळे हॅज बीन रायपन असं करू शकतो. हॅज बीन रायपन शोधूयात. सी आणि डी येत नाहीत. सी आणि डी वाले ऑप्शन कॅन्सल करूयात आणि ए आणि बी मध्ये मग बी करेक्ट आहे. ठीक आहे. बहुतेक या प्रश्नाचं उत्तर आहे ना काहीतरी वेगळं दिलेलं आहे. 19 तसं बघायला गेलं तर हे स्ट्रक्चर बरोबर आहे. बीच करेक्ट आहे पण आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे. त्या ठिकाणी ॲक्च्युली इथे हे करेक्ट देण्याचं काहीच कारण नाही आहे पण आता आयोगाने दिलंय तर आपण कन्सिडर करूया. ग्रॅमॅटिकली हे करेक्ट आहे. ठीक आहे. मी तर इथे ऑप्शन माझं B3 दिलेलं आहे. पुढे समवन लेफ्ट द डॉग अलोन इन द गार्डन. आता इथे समवन लेफ्ट द डॉग V2 वापरलेला आहे. सो द डॉग वॉज असं आपल्याला असलं पाहिजे. वॉज प्लस V3 पाहिजे. वॉज प्लस V3 या एका वाक्यात दिसतं करेक्ट आहे. पूर्ण प्रश्न वाचत बसायचे नाहीत व्हॉइसमध्ये. तुम्हाला एकदा समजलं ना काय सांगितलंय पटकन मोकळं व्हायचं. म्हणजे जे स्ट्रक्चर्स आहेत ना तेच शक्यतो घरी करायचे. ठीक आहे.